तुमच्या पोरानं काय चूक केली? समानता समानता कोणाला शिकवता? तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे, आरक्षणात का नको? मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत तर त्यांना घ्यावाच लागणार आहे. आणि मराठ्यांनो, तुम्हाला जाहीर सांगतो, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात गेल्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. मराठ्यांनी फक्त आता सावध राहा, एकजूट ठेवा, एकजूट फुटू देऊ नका. लढा अंतिम टप्प्यात आलाय. आणखीनही सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं. पाठीमागे एक प्रयोग केला, तो पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका. तुम्हाला जड जाईल हे तुम्हाला जाहीरपणानं विनंतीपूर्वक सांगतो. तोडगा काढायच्या भानगडीत या, आता बाकीच्या भानगडीत पडू नका. ही सरकारला जाहीर विनंती. नसता 23ला पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहे, त्यात काय दोमत नाही. जाहीर सांगणार आहे. मराठ्यांना आरक्षण असताना देत नाहीत. मराठ्यांनी नेमकं करायचं काय? कालच्या मंत्रिमंडळाचे जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो, कारण आता ऊन लागायला लागले. नाही नाही, तुम्हाला काय होतंय? महा कार्यक्रम होईल ना. हा, दिवसभर बोला. वा वा, मग तर कामच झालं म्हणायचं. मग काल मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं. याच्या अगोदर त्यांनी 4 शब्द लिहून घेतले होते. आपलं एवढंच म्हणणं आहे, उपोषण ज्या 4 शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे, ते तुम्हीच घ्या, आम्ही दिलेले नाही. तर ते मला सांगते, त्याच्यात एक शब्द असा आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचा 1967 पासूनचा सगळा परिवाराला त्याचा लाभ द्यायचा. दुसरं, रक्ताचे सोयरे त्याच्यात घ्यायचे, त्याचा लाभ द्यायचा, त्याच नोंदीवर. उपोषण सोडताना हा म्हणले ना. आता काय म्हणतात माहिती तुम्हाला? सोयरे म्हणजे काय म्हणलं, आता तुम्हीच सांगा, मला नाही कळत. ते म्हणते सोयरा म्हणजे ज्याची नोंद मिळाली का, समजा आता माझ्यावरच सांगतो, मही मिळाली, मा चुलताच मा सोयरा. काय एडपटपणा लावला आणि काय नाही. मला तर काय बोलावं कळा ना त्यांच्या पुढे. म्हणलं तुमचं मग काय जमायचं नाही भाऊ, तुम्ही जा, आता जाऊ दे. चुलता सोयरा होऊ शकतो का? पुतण्या नाही. मग सोयरा शब्द काय हात घातला? अयो, ते म्हणतात मग ते तसं आहे का? म्हणलं मग कसं असतं? कसं असतं मग? ते म्हणते त्याने अज्ञानात शब्द घातला. ते काय बारकोल लेकरत अज्ञानात शब्द घ्यायला? सगळं राज्य चालवते 6 मंत्री, पुरं राज्य चालवते. सचिव, जज, आयोगाचे अध्यक्ष 2, जे कायदाच बनवतात, ज्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच नाही. ती काही कायद्याचे अभ्यासक, काही तज्ञ आणि काही अधिकारी, इतका लावा जमा डेंजर. आणि ते म्हणते त्यांच्या लक्षात नाही आलं. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झालेली, एका शब्दावर. शब्द आहेत 4, म्हणजे 4 घंटे. तुम्हाला एवढीच विनंती या शेलूमधून सरकारला, बहाणेबाजी करू नका. तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही नाही दिलं ते मात्र आम्ही घेणार आहेत. तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना, आमचा आम्हाला. तुमच्या हातात आणखीन 2 दिवस. 2 दिवसात निर्णय काढा. तुम्हाला विनंती आहे, जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो, एकजूट फुटून देऊ नका. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे.
तुमचे लेकरं मोठे होणार आहेत, तुमच्या लेकराला न्याय मिळणार आहे. मागे हटू नका. आंदोलन फक्त शांततेत करा. कधी काळी जर या शेलू परिसरात आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकत्र या. आंदोलन शांततेत करा. गावाची गावं पिंजून करा. महिलांनी महिलाची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. एवढ्या वेळेस तुमच्या लेकराच्या पदरात ही आरक्षण देऊन आयुष्याची त्याला भाकरी द्या एवढीची विनंती आहे तुमच्या पायाच्या चरणी. त्या लेकराला आता वेगळं सोडू नका. मराठ्यांच्या पोराला आरक्षणामुळे त्रास होता कामा नये. ही एकजूट आता वायाला नाही जाऊ द्यायची. अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. मतभेद सोडून द्या आणि महिलांनी महिलांची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो का? माझी भाषा कळते का? त्यांना कळतच नाही. त्यांना जर माझ्या शब्द नाही कळाला ना, ते काय करते माहिती आहे तुम्हाला? अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. अधिकाऱ्याला नाही कळलं ते मला फोन लावते, त्याचा अर्थ काय होतो मला नव्हे, जाऊन तिकडे. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो. उद्या रोज महिलांनी महिलाची जागृती करायची. लाजायचंच नाही. काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. मला सांगा, आपण शेतात काम करतो का नाही रात्रंदिवस? लाजत होत का? लाजलो तर आपले लेकरं मोठे नाही होणार. या आरक्षणातून सुद्धा तुमचे लेकरं मोठे होणार. त्याच्यात काय लाज? पण काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. वाटून दे. का करते मग? आता करतो आम्ही काय. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दी. तो हा तीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली पॉम्पलेट घेऊन पळती? पतंग हाण्यो, नारळ बराबर हान बाया, कबशी सरशीन बर का. मग कसं सांगती? मग तो हा तीर मोठा होतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो, तो साहेब मोठा होतो. तुमचे उस तोडायला पाठायचे का? आपल्या लेकरांना न्याय कोण देणार? आपली लढाई आपल्याला आता लढावी लागणार आहे आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. 75 वर्षाचे पक्ष झाले, त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापदाद्या मराठ्यांनी आयुष्यभर केलं. आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकिले. आपल्या आजोबा पंजोबाला वाटायचं कधी काळी जर गरज पडली तर हा माझ्या मुलाच्या मदतीला येईल, म्हणून मराठ्यांनी त्याला आपलं म्हणून मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोरांना मदतीची गरज आहे. एकही नेता मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला उभा राहायला तयार नाही. मग आपल्या पाठीशी कोण? आपल्या लेकरांना कोण पाठबळ देणार? यांचे लेकर आपण मोठे केले, आपल्यासाठी कोणी नाही. सावध व्हा. मराठ्यांनी मागं वळून बघितलं, पाठीशी कोणीच नाही. समोर बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतो आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. आता तरी सावध व्हा. अशी संधी पुन्हा नाही येणार. सरकार आरक्षणावर काम करत आहे. आणखी असे आहे, 2 दिवसात सरकार मार्ग काढल. तुमची अशी एकजूट राहू द्या. जितके आज विराट संख्येनं जमलात अशीच एकजूट राहू द्या. जाता जाता तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता मागे सरकू नका. आंदोलन शांततेत करा. महाराष्ट्रातल्या लेकरांच्या पदरात आरक्षण टाकायचंय.